ठरलेत का त्यांच्या कारभारात राष्ट्रवादी पक्षाची भूमिका? नाही, हा राष्ट्रवादीचा हा विषयच नाहीये. हा एक खूप सिरियस आहे. इकॉनॉमिक्स काय पक्षाचं नसतं. आमचं म्हणणं आहे की आज आर्थिक परिस्थिती ही होऊ शकते का, हे गेले 1 ते 1.5 वर्ष सातत्याने आम्ही सगळे म्हणतोय. आपल्याला आठवत असेल, याच सरकारने गोल्ड बॉन्ड्स केले होते. आठवतं तुम्हाला? लॉस आहे का? आणि मग लॉस असेल तर भारत सरकारने त्या गोल्ड बॉन्ड, हे गोल्ड बॉन्ड्स कुणाचे होते? भारत सरकारचे होते. 1.5 लाख कोटी रुपयाचे गोल्ड बॉन्ड्स भारत सरकारने दिले. त्याची काय परिस्थिती आहे? आणि जेव्हा माननीय प्रधानमंत्री एवढं स्टेटमेंट करतात तर सामान्य माणूस पॅनिक होणं साहजिक आहे ना. त्यामुळे मला आश्चर्य वाटतंय की एवढे मोठे म्हणजे नेते, जे एवढे मोठे अनुभवी नेते, त्यांनी जेव्हा असं स्टेटमेंट केलं तेव्हा हे प्रचंड अस्वस्थ करणार आहे. आणि मी जरी विरोधात असले तरी मी पॅनिक वाढेल माझ्या देशामध्ये अशी कुठलीही लाईन घेणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक सातत्याने गेले 1.5 वर्ष म्हणतोय की आर्थिक परिस्थिती अडचणीत आहे. त्याच्यामुळे आम्हाला काय त्याच्यात नवीन वाटत नाहीये. कारण का आम्हाला दिसत होतं, भारत सरकारला का दिसत नव्हतं? डबल डिजिट ग्रोथ, फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी, ही सगळी भाषणं ऐकून मी तर पार्लमेंटमध्ये नेहमीच ऐकते ती. हे दुर्दैव आहे की आजची आर्थिक परिस्थिती, आज देश संकटात आहे का? तर हो आहे. कोण त्याला जबाबदार काय, आता हे तू मेमे करायची वेळ नाही. पण राहुलजी, प्रियांकाजी, अखिलेशजी, स्टॅलिनजी, दीदी, सगळेच पक्ष विरोधक म्हणून नाही, पण आम्ही सगळे वारंवार हे म्हणत होतो आणि आज ते झालेलं आहे. वर्षापासून भाजपचं सरकार आहे आणि आता ही परिस्थिती देशावर ओढवली आहे. पर्यायाने भाजपचं सरकार मोदी हे जबाबदार नाही करायचं, त्यांनी वेळेस पावलं उचलली नाही. अर्थातच जबाबदार आहेत ना, अर्थातच जबाबदार आहे. जो सत्तेमध्ये आहे आणि आपली 70 साल में क्या किया, आता ती वेळ नाही. गेले 12-13 वर्ष एक हाती सत्ता त्यांची आहे. त्यांना नैतिकता दाखवावी लागेल आणि नैतिकता दाखवून त्यांनी आज जी आर्थिक परिस्थिती आहे त्याची जबाबदारी त्यांना घ्यावीच लागेल. ज्याप्रमाणे पंतप्रधान आवाहन करतायत, मात्र सरकारची ते नैतिक जबाबदारी नाही की तो खर्च त्यांच्याकडून तरी, म्हणजे त्यांच्या ज्या गाड्या आहेत, त्यांची जी कार्यक्रम तिथून तो कमी करायला पाहिजे, ती नैतिकता दाखवून लोकांना किंवा जनतेला संदेश द्यायला. बघा, प्रत्येकाने स्वतःपासूनच सुरुवात करायची असते. त्याच्यामुळे अर्थातच जर माननीय प्रधानमंत्री म्हणतायत की या गोष्टी कमी केल्या पाहिजेत, पण माझा प्रश्न आहे की कमी करण्याचं कारण काय? जर आपले स्टॉक्स चांगले आहेत, सगळं व्यवस्थित आहे, तर मग हा पॅनिक का? मला ह्याची क्लॅरिटी पाहिजे. जर एकीकडे भारत सरकार म्हणतं आमच्याकडे सगळं आहे, तर मग पॅनिक कशासाठी? आणि मग डेटा काय? आणि भारत सरकारने पारदर्शकपणे हे वास्तव देशातल्या प्रत्येक नागरिकाला सांगितलं पाहिजे, कारण का ही काळाची गरज आहे. आणि माझं म्हणणं आहे की एक्सटर्नल अफेअर्स मंत्रालय तेही नेगोशिएट करतात, तेही आम्हाला ब्रीफिंग करत असतात. त्यामुळे ते कुठपर्यंत गेले? म्हणून एक ऑल पार्टी मीटिंग माननीय प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही झाली पाहिजे. आमची सहकार्याची भूमिका मी पुन्हा सांगते, कालही होती, आजही आणि उद्याही राहील.